करणार नाही, मला त्याची घेणं देणं नाही आहे त्या विषयाची. पण या हॉटेलच्या व्यवहारात महसूल विभाग, राज्य सरकार हे दोषी आहे. या महसूल अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि जर शिरसाट चक्रम असतील हे त्यांनी स्वतः ऑन कॅमेरे कबूल केले तर मी राज्यपालांना पत्र लिहिल, चक्रम लोकांना मंत्रिमंडळात ठेवता कामा नये. तुमच्याकडे जर सगळे पुरावे आहेत तर मग तुम्ही ते जाहीर का करत नाही? सांगितलं ना सगळं, पुराव्याचे काय, आता तुम्ही सगळं सांगता, माझ्याकडे सगळी फाईल येऊन बघा. आता मी पाठवली, मुख्यमंत्र्यांना पाठवतो, राज्यपालांना पाठवतो, तुम्हालाही पाठवतो थोड्या वेळाने. शिरसाट म्हणाले होते की निलंबित केलेला आहे. शिरसाट म्हणाले होते की मराठी माणूस पुढे जात असेल तर मग त्याच्यामध्ये पोटसूळ उठण्याचं कारण काय, मग मी वडापावची गाडी टाकतो. हे पहा, मराठी माणसांनी फार मोठं व्हावं, एकदम आभाळाला हात लावावा. त्यांनी 72व्या मजल्यावर लावलेला आहे हात, आणखी वरती लावावा, काही प्रॉब्लेम नाही आहे बरं का. त्याच्याविषयी आम्ही काही नाही, उलटं आम्ही सपोर्ट करू. याच्यात काही लागलं आणखी त्यांनी टेंडर टाकावं, काही लागलं तर आम्ही थोडी बहुत मदत पण करू, पण तुम्ही नियमात कायद्यात करा असं आमचं म्हणणं आहे. सर, त्याच संजय शिरसाटांनी थेट आव्हान जे आहे त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेला दिलेलं आहे. एकीकडे सुधाकर बडगुजरांची तुमच्या पक्षातून तुम्ही हकालपट्टी केली आहे, पण दुसरीकडे चंद्रहार पाटील जे तुमच्याकडे होते ते देखील आता शिंदेच्या शिवसेनेच्या गळाला लागणार आहेत. त्यामुळे त्यांनी थेट आव्हान केलं आहे की तुमच्यात दम असेल तर हा पक्षप्रवेश रोखून जातो. कोणता पक्षप्रवेश? चंद्रहार पाटील. मला असं वाटतं एखादा माणूस इकडं किंवा तिकडं गेल्याने पक्षाला काय, पक्ष हा महासागर असतो. सगळेच पक्ष काय, आम्ही आमची शिवसेना थोडी म्हणतो, सगळेच पक्षाची एक सिस्टीम असते, एक संघटनाची सिस्टीम असते. एखादा माणूस बाजूला हटला म्हणून पक्ष थोडी संपत असतो. आणि कोणाच्या मनात काय आणि कोणाला जायचं याला थोडी कोणी बळजबरी थांबवू शकतं. त्यामुळे थांबवून दाखवा, करून दाखवा, या विषयात मला असं वाटतं ज्याला जायचं, ज्याचं मन रमत नाही, ज्याच्या मनाला मानत नाही त्यांनी गेलं तरी काही हरकत नाही, त्याला थांबवायची काय गरज आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांची काल बैठक झाली. त्यांनी पुन्हा एकदा अजितदादा आम्हाला निधी देत नाहीत म्हणून नाराजी आहे ती एकनाथ शिंदेकडे व्यक्त केली. आता मांडीवर बसा म्हणा अजितदादाच्या, भुजबळांच्या. कारण ज्यावेळेस उद्धवजींना सोडून गेले होते त्यावेळेस काय काय तुम्ही सांगितलं होतं की अजितदादा निधी देत नाही म्हणून जातो. आता अजितदादा तुम्हाला निधी देत नाही असं तुमचीच बोंब आहे. आत्ता मी एका मंत्र्यांकडे बैठक घ्यायला गेलो होतो, शिक्षण मंत्र्यांकडे, काही विषय होते शिक्षण विभागाचे. तर त्याच्यात शिक्षकांना वेगवेगळ्या टप्प्यात पगार द्यायचं ठरलेलं आहे, 20% दिलेलं आहे, पुढचं द्यायचं ठरलेलं आहे. अजून कुठं देत नाही, कारण निधीच देत नाही. फायनान्स शिक्षण विभागाचा प्रस्ताव त्यांच्याकडे आहे. जलजीवन मिशनच्यासाठीचा निधी लागतो, त्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे. अर्थ विभागाकडं कुठं निधी आहे? जलजीवनच्या सगळ्या योजना आधांतरी आहे. केंद्र सरकारची मान्य पंतप्रधानाची एवढी महत्त्वाकांक्षी योजना आहे, राज्य सरकार त्याला निधीच देत नाही. सगळ्या योजना आधांतरी पडलेल्या आहेत. सर, हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरीके से ऑपरेशन सिंदूर को लेकर जो डेलीगेशन गया था वो फिर से वापस आ गया है और उसके बाद जो है स्पेशल पार्लियामेंट सेशन की मांग अपोजिशन की तरफ से की जा रही है, सर किस तरह देखेंगे सर इसे? मैं समझता हूँ जिस प्रकार डेलीगेशन को अलग अलग देश में